शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। ढगाळ वातावरण अवकाळी पावसाच्या स्वरूपामध्ये याही वर्षी गर्भधारणेत अडचण येऊ न देता मिलीबग आणि खोडकिडीचं नियोजन आपण कसं केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं एक 50-60% बागा त्या ठिकाणी खरड छाटण्या झालेल्या आहेत। बागा कुठंतरी फुटून यायला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना अडचण येते। सातत्याने ढगाळ हवामान, वाढलेलं टेम्परेचर, बाग एकसारखी फुटत नाही। त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना खोडकीड आणि मिलीबगची अडचण सातत्याने वर्षभर येते। ती अडचण पुढच्या वर्षभरात येऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने बाग फुटून येताना कामकाज केलं पाहिजे आणि एकसारखी बाग फुटून येण्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे, खतांचं नियोजन असेल। त्याचप्रमाणे आपण इथं बघतोय बाग फुटून येते, हे पाण्याचं नियोजन आपण बघतोय। अशा पद्धतीने पाणी बाग फुटून येताना बेड फुटेपर्यंत 4 तास, 5 तास, 6 तास, 7 तास जितके तास लागतील बेडमधून किंवा या बेडमधून असं बाहेर पाणी आलं पाहिजे। फक्त इथं गोलाकार पाणी होऊन पाणी जिरलं नाही पाहिजे। म्हणजे जमीन किती पाणी धरून ठेवते, हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पाणी नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या व्हिडिओचा विषय लक्षात आला। याही वर्षी 50% बागा या उभ्या राहता कामा नये म्हणून डॉक्टर किसानला तुम्ही जी विनंती करताय की दररोज व्हिडिओ खरड छाटणीचा द्या, ते शक्य नाही। पण एक 3-3, 4-4 दिवसामध्ये खरड छाटणीचा व्हिडिओ वेगवेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी दिला गेला जाईल। आजचा पहिला मुद्दा आहे बाग एकसारखी फुटली पाहिजे। बाग एकसारखी फुटली पाहिजे। बागेवर त्या ठिकाणी खोडकिडीचं आगमन आहे, वेलीमध्ये खोडकीड आलेली आहे, खोडाळी ज्याला आपण म्हणतो। त्याचप्रमाणे मिलीबगचा प्रादुर्भाव होतो आणि गोडीबार छाटणीमध्ये ज्या अनंत अडचणी तुम्हाला येतात त्या येऊ नये म्हणून खरड छाटणीतच आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे। त्यामध्ये अशी बाग फुटून येते त्यावेळेस एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी कोणती फवारणी कराल, तिथं तुम्हाला काय करायचंय। ह्या ज्या मागं पुढं फुटी होत आहेत, काही फुटी पुढं आल्या, काही डोळे अजून फुटले नाही। हे बघा, अशी फुटे, अशी फुटे, त्या बाजूला मोठी फुटे, मग ह्या एकसारख्या फुटी आल्या पाहिजे। ही जी दादा इकडे दाखव, ही जी फुटे, ही जी फुटे, याच्यामध्ये जी तफावत आहे ही बारीक फूट निघते बघा, इथं बारीक फूट निघते। अशा वेळेस तुम्हाला 200 लिटर पाण्याला फवारणी करायची प्लॅटिनम 500 मिली 19-19, 500 ग्रॅम आणि GA 2 ग्रॅम अशी एक फवारणी करा। जशी बाग चांगली फुटून यायला सुरुवात झाली त्यावेळेस विरळणीच्या अगोदर किंवा विरळणी केल्यानंतर सपकेंच्या अगोदर तुम्हाला जमिनीतून ड्रिंचिंग करायचंय। नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, जमिनीतून ड्रिंचिंग करायचंय। का करायचंय, कशासाठी करायचंय ते देखील लक्षात घ्यायचंय। जेमिझोन जो कंटेन म्हणजे जे नाव आहे ग्रोस्टार कंपनीचं जेमिझोन, एकरी तुम्हाला घ्यायचंय त्या ठिकाणी 1 लिटर। ते 1 लिटर का घ्यायचंय आणि कशासाठी घ्यायचंय याचं देखील विश्लेषण मी सांगतो की जेणेकरून तुमच्याकडं वरती पांढरी माशी असेल, सकिंग पेस्ट मधला पिवळा कोळी असेल, वेगवेगळ्या कीटकनाशकांचा आपण वापर करतो तो न करता मिलीबग आणि खोडकीड आणि इतरही सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव आपल्या वेलीमध्ये आपल्या वेलीवर होऊ नये म्हणून खालून ड्रिंचिंगच्या माध्यमातून स्टेज नीट लक्षात घ्या। स्टेज असेल 30, 32, 34, 35, 36 दिवसाचे। बाग जुनी असेल 36-35 दिवस लागतील, बाग नवी असेल तर 28-30 दिवस लागतील। एकरी 1 लिटर ग्रोस्टारचं जेमिझोन हे 1 लिटर 1000 लिटर पाण्यामधून ड्रिंचिंग करायचंय। नीट लक्षात घ्या, हे जे ड्रिपचं पाणी चालू आहे 1000 लिटर पाणी करायचंय। या ड्रिपर खाली 500 मिली पाणी, या ड्रिपर खाली 500 मिली पाणी, पण ओलावा इतका पाहिजे अशा पद्धतीने। हे बघा, असा ओलावा पाहिजे इथं। म्हणजे हे आदल्या दिवशी पाणी दिलं तर दुसऱ्या दिवशी इथं अर्धा लिटर पाणी जेमिझोनचं गेलं पाहिजे। म्हणजे एकरी पाणी करायचं 1000 लिटर ग्रोस्टारचं जेमिझोन तुम्ही घेतलं। आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फुटी चांगल्या मिळून आल्या, जेमिझोनचं ड्रिंचिंग झालं, प्लॅटिनम 19-19 आणि GA चा स्प्रे झाला, त्यानंतर एखादा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना वरतून जेमिझोन तुम्हाला घ्यायचंय। जेमिझोन तुम्हाला घ्यायचंय 200 लिटरला 400 मिली, 400 मिली घ्यायचंय। त्याच्यासोबत तुम्ही कुठलाही चांगलं सीविडचा वापर करू शकतात। डायरेक्टर असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे सीविड आहेत, त्या सीविडचा वापर तुम्ही त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून करा आणि लगेचच तुमचा त्या ठिकाणी विरळणी झाली पाहिजे आणि ती विरळणी झाल्यानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। विरळणी झाल्यावरती फवारणी तुम्हाला करायची आहे, नीट लक्षात घ्या, ती फवारणी करायची। विरळणी ज्या वेळेस होईल, सपकेन तुमचं 4-5 दिवस बाकी आहे। बरेचसे शेतकरी काय करतात, विरळणी आणि सपकेन एकाच वेळे करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं
आपल्याला त्या ठिकाणी गर्भधारण्याच्या ज्या पद्धतीने संजीवकांचा वापर आपण करतो, ड्रिपचे ऍप्लिकेशन आपण देतो, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, यामध्ये स्फुरद आणि पालाश आपण देतो आणि त्याच वेळेस आपण कुठेतरी चुकी करतो शेतकरी बांधवांनो. ती चुकी यावर्षी आपल्याला करायची नाही, कारण हे आता वरती जर बघितलं तिथं ढगाळ हवामान आहे. आजची परिस्थिती आपण जर बघितली, हा व्हिडिओ तुम्ही दिनांक 28/3/2026 ला बघताय, व्हिडिओ मी घेतोय 27/3 ला. जर तुम्ही बघितलं बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. मग अशा वेळेस आपल्याला काही बागा ज्या लवकर छाटलेल्या आहेत तिथं त्या बागांना गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ नये म्हणून तिथं विरळणी पहिली झाली पाहिजे. सूर्यप्रकाशाच्या दिशेने असलेल्या काड्या ठेवून घेतल्या पाहिजे. तुम्हाला मेनकेन ठेवायची, सपकेन करायची, तरी देखील विरळणी खूप महत्वाची. विरळणी आणि सपकेन एका वेळेस करू नका. सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण जेव्हा एकत्र केलं जातं, दिवसभर उपाशी राहून त्यावेळेस आपल्याला ऍसिडिटी होती, आपण 2 दिवस आजारी पडतो. तसंच आपल्या वेलीसोबत काम करत असताना विरळणी योग्य वेळेत करा. बाग आपली एकसारखी फुटून आली, 4-5 पानावर फुटी आल्या, त्यावेळेस विरळणी करून घ्या. तिथून 4-5 दिवस गॅप जाऊ द्या. तिथं सपकेन करायचं का तुम्हाला मेनकेन ठेवायची, तो तुमचा डिसिजन आहे. त्यानंतर देशांतर बाजारपेठेचं काम असेल तर तिथं तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जेमिझॉन खालून जमिनीतून दिलं, वरतून एक फवारणी केली, प्लॅटिनम 19-19 GA ची फवारणी केली. आता तुम्हाला त्या ठिकाणी विरळणी केल्यानंतर कॉपरचा वापर करायचा आहे. 200 लिटरला कॉपर 400 ग्रॅम, M45 मेन्कोजेब 400 ग्रॅम आणि इमिडा 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. आणि त्याच्यानंतर लगेच सपकेन जेव्हा तुम्ही कराल, त्या सपकेन नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सपकेन केल्यानंतर भरपूर पाणी दिल्यावर सपकेन फुटून येईल आणि सपकेन चांगली फुटून येईल आणि पेऱ्यातील अंतर जास्त राहिलं तर तिथं गर्भधारणेला अडचण येईल. तर ती अडचण येऊ न देता सपकेन नंतर पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं, जर तुमची हलकी जमीन असेल तर दर 4 दिवसाला पाणी द्या. जर हेवी सॉइल असेल, डीप सॉइल असेल, काळी जमीन असेल 8-9 दिवस. आणि सपकेन फुटून आल्यानंतर हलकासा पाण्याचा ताण द्यायला विसरू नका मित्रांनो. आणि त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, नायट्रोजन कमी, फॉस्फरस जास्त, पोटॅश जास्त या खतांची मात्रा एक 10-12 दिवस म्हणजे 45 ते 75 दिवसामध्ये, 45 ते 75 या 30 दिवसामध्ये खताचे 2 डोस देत असताना कुठले दिले गेले पाहिजे, कुठल्या संजीवकांचा वापर केला गेला पाहिजे आणि कुठल्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे, याचा संदर्भामध्ये त्याच बागेमध्ये जाऊन जसंही तिथं विरळणी होईल, सपकेन होईल, तिथं तुम्हाला गर्भधारणेसाठी पुढच्या 30 दिवसात कुठली अडचण येऊ नये म्हणून त्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ देत असताना काही सांगणार नाही. पण त्यावेळेस मी नक्की सांगेल की या 45 ते 75 दिवसात सूक्ष्मगड निर्मिती होत असताना स्ट्रॉंग सूक्ष्मगड निर्मिती कशी होईल आणि 80 ते 110 दिवसामध्ये त्या गडाचं पालन पोषण कसं चांगलं केलं जाईल, जेणेकरून 2025-26च्या सीझनमध्ये ज्या शेतकऱ्यांना माल आला रे आला आणि माल गेला रे गेला, ही गोष्ट शेतकऱ्याच्या कुठल्याही द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीत होऊ नये म्हणून यावर्षी खरड छाटणीमध्ये मिलीबग असेल, खोडकीड असेल, थ्रिप्स असेल, एकसारख्या फुटी असतील, विरळणी असेल, सपकेन नंतरच्या फवारण्या असतील, या सगळ्या गोष्टींचं वेळोवेळी मार्गदर्शन डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. बरेचसे शेतकरी अजूनही त्या ठिकाणी गाफील आहे की यावर्षी काही नाही, बाग आमची पूर्ण वर्ष उभी होती, मग यावर्षी भरपूर माल येईल. त्या शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची, ज्यांची बाग यावर्षी पूर्णपणे उभी होती त्या शेतकऱ्यांना मात्र जास्त काम त्या ठिकाणी, ज्यांच्याकडे माल होता त्यांना रेग्युलर काम करणं गरजेचं आहे, ज्यांच्याकडे मालच आला नाही त्यांना डबल काम करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. मग त्यामध्ये मिलीबग असेल, खोडकीड असेल, बाग एकसारखी फुटून न येणं असेल, त्याचप्रमाणे गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी असतील, पानं शेवटपर्यंत न टिकणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे व्हिडिओ, पानं कसे टिकवायचे, लिप इंडेक्स एरिया कसा ठेवायचा, खोडकीड कशी येऊ द्यायची नाही आणि कधी कसं, खोडकीडसाठी हे पहिलं ऍप्लिकेशन बाग फुटून येताना आज मी सांगितलं. त्यानंतर जसंही तुमचं तणनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरतात, तणनाशकचा वापर करता जुलै-ऑगस्ट मध्ये, त्यावेळेस याचा वापर तणनाशक सोबत कसा करायचा तो देखील व्हिडिओ मी देईलच. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. खरड छाटणीमध्ये एकसारख्या फुटी मिळून चांगली गर्भधारणा मिळवताना खोडकीड आणि मिलीबगचा संदर्भात त्या ठिकाणी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.